साथसंगतची प्रेमाने बोलूया धन निरंकाराची. साथसंगतची प्रेमाने बोलूया धन निरंकाराची. साथसंगतची आपल्या सगळ्यांनाच एक प्रश्न नेहमी भेडसावतो. तो प्रश्न असा आहे की बघा, आपण म्हणतो की तन मन धन हे निरंकार प्रभूला अर्पण करायचं आणि जीवन जगायचं. सद्गुरूने दिलेले जे 5 प्रण आहेत त्या प्रणामध्ये पहिला जो प्रण आहे की हे आपण सगळं त्याच्यावरती सोपवायचं. त्याचा अहंकार करायचा नाही, त्याचा अभिमान करायचा नाही. परंतु ही गोष्ट फक्त बोलण्यापुरती नाही आहे किंवा हा प्रण फक्त बोलण्यापुरता नाही आहे, तर तो जगण्यासाठी आहे. मग तो कसा जगायचा? समर्पित जीवन जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं? बघा, समर्पण म्हणजे काय, तर स्वतःला प्रभूवरती अर्पण करायचं. समर्पणाचं जर एक उदाहरण घ्यायचं झाले ना, तर एक खूप सुंदर उदाहरण आहे, ते म्हणजे हनुमंताचं. हनुमंताने काय केलं होतं, तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं संपूर्ण जीवन प्रभू परमात्म्यावरती अर्पण केलं होतं. तर ते कसं आपण पाहिलेलंच आहे की हनुमंताने स्वतःचं असं मतही ठेवलं नव्हतं. त्यांनी संपूर्ण जीवन ईश्वराला समर्पित केलं होतं, म्हणजे श्रीराम प्रभूंना समर्पित केलं होतं. श्रीराम प्रभूंचा जसाही आदेश निर्देश येतील त्याप्रमाणे ते चालत होते. परंतु आत्ता जर आपण आपल्या जीवनामध्ये जर या गोष्टीचा विचार करायचा म्हटलं, तर समर्पण आपण जेव्हा करतो तेव्हा आपण प्रत्येक क्षण त्याला अर्पण करत असतो. कोणताही क्षण आपल्या जीवनामध्ये येऊ द्या, तर त्याबद्दल तक्रार नाही. हे माझ्या जीवनामध्ये असं का होते, माझ्याच जीवनामध्ये असं का होते, मी काय केले, इतरांना का ते दुःख नाही, मलाच का ते दुःख आहे, अशा असंख्य शंका आपल्या मनात येतात. परंतु जो समर्पित जीवन जगतो त्याच्या जीवनामधल्या या शंका, असं का घडलं, कधी घडलं, का घडलं, कुठे घडलं, कोणी केलं, हे सगळे जे कचे क्वेश्चन मार्क आहेत ना, ते सगळे समाप्त होतात. आणि ज्यानं आपलं जीवन प्रभू परमात्म्यावरती समर्पित केलं आहे, त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे माझ्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्या कल्याणासाठी आहे. हा जो सृष्टीचा ड्रामा सुरू आहे तो कल्याणकारी आहे. कधीकधी आपल्याला अकल्याण दिसेल, आपल्या सभोवताली काही गोष्टी अशा घडताना दिसतील आपल्याला की त्याच्यामध्ये अकल्याण दिसेल, परंतु पुढे जाऊन आपल्या लक्षात येतं की त्याच्या पाठीमागे कल्याणच आहे. अशी खूप सारी उदाहरणे आहेत. एकदा एक व्यक्ती अशी आहे की जी आत्ता खूप मोठी प्रसिद्ध व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं आता मी नाव नाही या ठिकाणी सांगत, परंतु त्या व्यक्तीनं सांगितलेली कहाणी मात्र मी सांगेल. त्यावेळेस ती कहाणीचा जो शेवट होता, त्या शेवटाचं जे वाक्य होतं की माझ्या जीवनामध्ये मी जेव्हा प्रभू परमात्म्याला माझं जीवन समर्पित केलं आणि माझ्या जीवनामध्ये काही घटना घडत होत्या, त्या घटना मी त्याच्याच इच्छेनं होत आहेत आणि जे होतं आहे ते चांगल्यासाठी होतं आहे. तो माझ्या जीवनामध्ये जे पण काही घडवतो ते चांगल्यासाठीच घडवते, हा माझा विश्वास होता. आणि त्या विश्वासावरच मी प्रत्येक पाऊल उचलत होतो आणि त्याच्यातूनच माझी विश्वास आणि विश्वासामुळे माझं मन शांत होत होतं आणि मला खूप छान मार्ग सुचत होते आणि मी पुढे एक पाऊल माझा पुढे पडत होता, असा त्या व्यक्तीने सांगितलेला विश्वास होता. परंतु त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलेली घटना तुम्हाला मी या ठिकाणी सांगते. बघा, ती एक जी व्यक्ती आहे ती व्यक्ती सांगत होती की मी 21 वर्षाचा होतो आणि 21 वर्षाच्या जीवनामध्ये असं घडलं की 21व्या वयामध्ये त्यांनी नोकरीसाठी एका ठिकाणी अर्ज केला. परंतु त्यांना जेव्हा त्या ठिकाणी गेले, इंटरव्ह्यू दिला त्यांनी, परंतु त्यांना त्या ठिकाणी सिलेक्शन केलं नाही. दुसऱ्या ठिकाणी गेले, तिथंही सिलेक्शन नाही. असे 1 महिनाभर सुरू होतं. त्यांनी खूप साऱ्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिले,
परंतु तरीही त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं नाही. मग ती व्यक्ती म्हटली की मी खूप हताश झाले, हतबल झाले आणि हतबल होऊन एक दिवस असंच बसलो होतो आणि मग माझ्या हातामध्ये भगवद्गीतेचं पुस्तक आलं आणि मी खूप निराश होतो. तर गीतेचं पुस्तक आल्यानंतर ते गीतेचं वाचन करत असताना त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की तुमच्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे ते कल्याणकारी आहे, जे पण होतं ते चांगल्यासाठीच होते. हे वाक्य ते जे गीतेचा जे अनुवाद केला होता त्या अनुवाद करणाऱ्या व्यक्तीने ते एक वाक्य लिहिलं होतं. भगवंतांनी श्रीकृष्णाला सुद्धा ते सांगितलेलंच आहे. तर त्याच्यावरती त्या वाक्यावरती ते विचार करत बसले आणि खरंच माझ्या बाबतीत जे पण काही घडते मग मला आत्तापर्यंत नोकरी मिळाली नाही हे चांगल्यासाठीच घडतं आहे का? मग त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला त्या गोष्टीवरती. चला तर म्हटलं आपण विश्वास ठेवून बघूयात की काय माझ्या आयुष्यात चांगलं काय घडणार आहे. नंतर त्या व्यक्तीने सांगितलं की मी नोकरी करायला मी बऱ्याच ठिकाणी अर्जही केला पण मला नोकरी नाही मिळाली आणि मग मी असं शांत बसलो होतो. शांत बसल्या बसल्या माझ्या डोक्यात एकदम अशी कल्पना आली की जर समजा मी यूट्यूबवरती असे काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओ बनवले तर त्याच्यातून जर मला अर्निंग सोर्स सापडला, म्हणजे मी जर काही 4 गोष्टी सांगितल्या, संदेश लोकांना दिला, चांगलं काहीतरी प्रबोधन केलं तर त्या व्यक्तीचं देखील कल्याण होईल. जी पण कोणी व्यक्ती ऐकत आहे त्या व्यक्तीचंही कल्याण होईल आणि त्याचबरोबर मलाही काहीतरी थोडा इन्कम सोर्स सुरू होईल. म्हणजे दोन्हीही गोष्टी त्याच्यामधून घडतील. म्हणजे माझ्या विचारांमुळे कोणाचं कल्याण होईल आणि त्याच्यातून माझाही अर्निंग सोर्स काहीतरी निर्माण होईल असं त्या व्यक्तीला वाटलं की चला तर मग सुरू करूयात. ती व्यक्ती सांगत होती की मी सुरुवातीला प्रयत्न केला तर मला त्याच्यातून काहीच यश मिळालं नाही. मी तो जेव्हा त्यांनी तो यूट्यूब चॅनेल सुरू केला होता तेव्हा त्यांचा तो चॅनेल बंद पडला. परंतु जेव्हा त्यांनी पुन्हा तो चॅनेल सुरू केला, म्हणजे नव्या जोमानं सुरू केला आणि नंतर त्यांचा जो चॅनेल इतका सुंदर चालला, परंतु नंतर त्यांनी मात्र विषय चेंज केला. त्यांनी विषय वेगळा घेतला, फक्त थोडासा विषय चेंज करून त्यांनी तो यूट्यूब चॅनेल सुरू केला आणि मग त्यांच्यातून त्यांचं अर्निंग जवळपास लाखाच्या वरती व्हायला लागले. मग हे अशा गोष्टी घडतात आणि त्यांनी सांगितलं की मी ईश्वरावरती विश्वास ठेवला आणि मला त्यांनी मार्ग दाखवला. माझ्या जीवनामध्ये मला नोकरी मिळाली नाही, परंतु मला स्वतःचा काहीतरी असा इन्कम सोर्स मिळाला की ज्याच्यातून मी त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे कमवू शकले. तर हा फरक राहतो. आपण जेव्हा ईश्वरावरती समर्पित होतो आणि प्रत्येक क्षण कल्याणकारी आहे असं आपण जेव्हा त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सगळं काही छानच घडायला लागतं. कधी कधी असं खूप साऱ्या लोकांच्या अशा काहीतरी जीवनामध्ये घडलेल्या घटना आहेत की त्यांना बसमध्ये जायचं असतं, बस एक 3-4 मिनटासाठी हुकते आणि नंतर काय होतं ती बस निघून जाते. थोड्या वेळाने त्यांना 5 मिनटांनी 10 मिनटांनी अशी बातमी ऐकायला मिळते की आत्ता जी बस गेली ती बस ॲक्सिडेंट होऊन सगळे त्यातील प्रवासी सगळे खलास झाले. मग त्यावेळेस त्या व्यक्तीला कळतं की मला त्यावेळी लेट झालं, परंतु तरीसुद्धा माझ्या बाबतीत जे काही घडलं ते कल्याणकारी होतं. कारण त्यावेळेस तर आपण नाराज होतो की मला जायचं होतं, वेळेत जायचं होतं, पण मला उशीर झाला. ह्या अशा घटना आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या घडत असतात की आपण त्याच्याकडे निगेटिव्ह दृष्टीने पाहत असतो, पण त्याच्या पाठीमागे काहीतरी कल्याण दडलेलं असतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असतं. कधीकधी आपण आजारी पडतो, आपल्याला असं वाटतं की मी का आजारी पडले, परंतु त्या पडण्यापाठीमागे सुद्धा आपलं काहीतरी कल्याण असतं. कारण आपण आजारी पडतो त्यावेळेस आपलं कुठेतरी जन्मजन्मीचं जे पापकर्म आहे ते आपल्या आत्म्याभोवती जो ओरा आहे तर ओऱ्यामध्ये ते पापकर्म निगेटिव्ह एनर्जीच्या रूपामध्ये लपलेलं असतं. आणि आपण काय करतो, जेव्हा आजारी पडतो की जेव्हा आपण कधी स्ट्रेसमध्ये जातो किंवा आपल्या अवतीभोवती काही घटना घडतात, कोणी आपल्यावरती ओरडतं, कोणी रागवतं, कोणी शिव्या देतं, कोणी आपल्या बाबतीत काही वाईट साईड बोलतं, कधी एखादं आपल्यावरती असं काही आघात करतं, फसवतं, लुबाडतं, असं बऱ्याच घटना घडतात. त्या प्रत्येक गोष्टी पाठीमागे सुद्धा कल्याण आहे. कारण आपलं काही पूर्वजन्माचं पापकर्म आहे ते आपल्या एनर्जीच्या रूपामध्ये आपल्या आसपास आहे आणि ते आपल्या अवतीभोवती जेव्हा घटना घडतात त्यावेळी ते बाहेर पडतं आणि ते नील होतं. थोडक्यात आपण ते घेतलेलं कर्ज असतं
आणि ते कर्ज आपलं थोडं 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 ते नील होत असतं. फक्त ते जेव्हा त्या घटना घडत असतात तेव्हा आपण स्थिर राहणं गरजेचं आहे. आणि आपण स्थिर तेव्हाच राहू शकतो जेव्हा आपल्याला त्या क्षणाला ते ज्ञान उपजतं, ज्ञान आपल्याला आठवतं. आणि हे ज्ञान आठवण्यासाठी त्याच्यावरती सतत रिमाइंड करणं गरजेचं आहे. आपलं जी आत्म्यामध्ये जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी सतत विवेकशील असायला हवी. कारण आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य या गोष्टीचा निवाडा आपली बुद्धीच करत असते. आणि बुद्धीमध्येच आपलं ज्ञान असतं. त्यासाठी आपण सकाळी उठल्या उठल्या ईश्वराची आठवण केली पाहिजे. मग नामस्मरण करा, ध्यान करा, कोणत्याही माध्यमातून का होईना, पण आपण ईश्वराची आठवण ही सुरुवातीला करायची उठल्या उठल्या. आणि त्याच्यानंतर आपण ज्ञान रोज ऐकायचं आहे, ज्ञान स्नान करायचं आहे. कारण जोपर्यंत आपण ज्ञान स्नान करत नाही तोपर्यंत आपली बुद्धी शुद्ध होत नाही. आणि जोपर्यंत बुद्धी शुद्ध होत नाही तोपर्यंत मनही शुद्ध होत नाही. आणि शुद्ध मनाने आपण ज्यावेळेस ईश्वरावरती जराही किंतु परंतु न ठेवता आपण जेव्हा ईश्वरावरती आपण पूर्ण स्वतःला समर्पित करतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये चमत्कार, जणू आपल्याला असं वाटतं की चमत्कारच घडतात, पण अशा काही घटना घडतात की आपलं जीवन पूर्ण सगळं त्या ठिकाणी बदलून जातं. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच जाणून घ्यायचा प्रयत्न केला की आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा समर्पण करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये जे पण काही घडत असतं त्याच्या प्रत्येक गोष्टी पाठीमागे कल्याण आहे याचा अभ्यास आपण प्रत्येक क्षणाला करायचा आहे. बघा, प्रत्येकाला तो अनुभव येईल की आपला प्रत्येक क्षण कल्याणकारी आहे. तर हा अभ्यास आपण सकाळ उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत करायचा. बघा, आपलं मन खूप शांत राहील आणि आपल्याला खूप आनंद वाटेल आणि आपल्या जीवनामध्ये खूप आनंददायी जीवन आपलं होऊन जाईल आणि सुख समृद्धीने भरून जाईल. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन्य निरंकारजी.